नमस्कार शेतकरी मित्र, आनंदाची आणि खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो. आपण बघत आहोत की जगभरामध्ये कापूस क्षेत्रातील वाढ ही महत्त्वाची ठरत आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या 1 जानेवारीपासून कापूस बाजारभावामध्ये मोठा उल्लेखनीय बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडे जाऊन प्रत्यक्ष व्यापाऱ्यांची मुलाखत घेऊन बाजारभावाची अपडेट ही आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत देण्याचं काम करतो. तर शेतकरी मित्रांनो, बघूया आपण कोणत्या मार्केटमध्ये आज काय मिळालं आहे कापसाला बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, अकोल्यामध्ये जर आपण बघितलं तर 601 क्विंटल कापसाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी भाव आपल्याला 7,689 भेटला आणि जास्तीत जास्त भाव 8,010 रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, तरी आपण कापूस विकताना आजूबाजूचं मार्केट आपण बघायचं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे सोशल मीडियाचं माध्यम हा मोबाईल आहे. त्या माध्यमाचा वापर करून आपण कापूस बाजारभावाची अपडेट घेऊन तरच आपण कापूस विक्री केली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की जसं जसं कापसाचा बाजारभावामध्ये बदल होत आहे तशा पद्धतीने शेतकरी मित्र देखील कापूस स्टोअर करून ठेवण्याचं काम करत आहे. शेतकरी मित्रांनो, घाटांचे मार्केट जर आपण बघितलं तर 1700 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव हा 7,500 भेटला, जास्तीत जास्त भाव हा 7,700 भेटला. शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की शेतकरी मित्र आता स्टोअर करत आहे, पण शेतकरी मित्रांनो, आपण कापसाचा बाजारभाव बघून आपल्या हिशोबाने कापूस विकायचा प्रयत्न आपण करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, मी जी अपडेट देतो आहे ती फक्त माझं काम आहे. अपडेट देण्याचं काम आहे. आपल्यापर्यंत ताजा आणि अपडेटमधला बाजारभाव पोच करण्याचं काम आहे. आपण त्यानुसार आपल्या अनुभवानुसार आपण त्यातून आपला कापूस विक्री करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, जालना कापूस बाजार मार्केट आहे. कापसाची एकूण आवक झाली 1,549 क्विंटल झाली. कमीत कमी दर हा 7,721 भेटला आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो 8,010 रुपये प्रति क्विंटल हा मिळालेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ही आहे जालन्याची अपडेट. आणि शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर गेल्या डिसेंबरपर्यंत 2025मध्ये 7,000च्या वरती कापूस विकलेला नाही आहे, पण 1 तारखेनंतर हा बराचसा हळूहळू बदल आपल्याला जाणवत आहे. पण हा बदल कायमस्वरूपी राहील का, तो देखील विचार करणं गरजेचं आहे. हिंगणा मार्केटमध्ये एकूण 21 क्विंटल कापसाची आवक झाली आणि कमीत कमी दर हा 8,002 रुपये भेटला आणि जास्तीत जास्त दर देखील 8,002 रुपये भेटला. शेतकरी मित्रांनो, आपण येणाऱ्या काळामध्ये कापसाचे बाजारभाव बदलणार आहात की नाही ते देखील आपण विचार केला पाहिजे आणि ही सगळी गोष्टीचा विचार करूनच आपण कापूस विक्री केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आज जरी आपण कापूस विकला तरी आज देखील प्रत्येक शेतकरी मित्रांचा मागील महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये जर विचार केला आपण तर जवळजवळ 700-800 रुपये प्रति क्विंटल मागे कापसाचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, वडवणी मार्केट आहे. वडवणी मार्केटमध्ये 224 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,821 भेटला आणि जास्तीत जास्त वडवणीमध्ये 8,060 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, वडवणी मार्केट हे महाराष्ट्रामधील प्रसिद्ध असं कापूस बाजार मार्केट आहे. या ठिकाणी अनेक शेतकरी कापूस वेळोवेळी घालत असतात आणि ही जी अपडेट आहे तर ही CCI केंद्राची आपण अपडेट देण्याचं काम करतो आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, भद्रावती मार्केट आहे. भद्रावती मार्केटमध्ये जर विचार केला आपण तर 399 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव हा 7,650 भेटला आणि जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल हा भद्रावती मार्केटमध्ये आज रोजी शेतकरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. भद्रावती मार्केट देखील महाराष्ट्रामधील प्रसिद्ध मार्केट आहे. या मार्केटमध्ये अनेक म्हणजे कधी कमी तर कधी आवक ही जास्त प्रमाणात देखील आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, समुद्रपूर बाजार समिती आहे. या मार्केटमध्ये 1,272 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,400 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,011 रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब तर नक्की करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत तर नक्कीच शेअर करा. शेतकरी मित्र, त्यानंतर सावनेर मार्केट आहे. सावनेरमध्ये 4,000 रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव मिळाला. कमीत कमी दर हा 7,700 भेटला आणि जास्तीत जास्त देखील दर हा 7,700 रुपये भेटलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण कापूस विकण्यापूर्वी तर मार्केटची नक्कीच आपण हे केलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, कोणत्या मार्केटमध्ये काय कापूस बाजारभाव जातो याचा देखील आपण विचार केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तर हे मी शेतकऱ्यांना कापूस बाजारभाव सांगण्याचं काम करतो आहे. पण शेतकरी मित्रांनो, आपण काही आपल्याकडे पावत्या देखील आहेत काही बाजार समित्यामधल्या. अकोला मार्केटची पावती आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी आहेत गजानन अकोरकर शेतकरी मित्रांनो आणि मालधान्याचे शहीद बेग आणि शेतकरी मित्र ठिकाणी जो आहे त्यांना कापूस त्यांनी घातला होता आणि त्यांना भाव भेटलेला आहे 8,300 रुपये प्रति क्विंटल. तर ही पावती आहे 9 जानेवारी 2026 म्हणजे कालची पावती आहे मित्रांनो. आणखी एक शेतकऱ्याची पावती आपल्यापर्यंत आलेली आहे. ती आहे गजानन अकोरकर या ठिकाणी. ती देखील 9/1/2026ची पावती आहे. शेतकरी म्हणजे कालचीच पावती आहे. त्यांनी देखील कापूस घातलेला आहे आणि कापसाचा रेट त्यांना मिळालेला आहे 8,400 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळा रेट पाहायला मिळतो आहे. पण
शेतकरी बांधवांनो, आपल्याला जो मार्केट जवळचं वाटेल, जो मार्केट आपल्याला परवडेल न वाटेल त्या मार्केटमध्ये आपण कापूस विक्री जर केली तर आणखी फायदेशीर ठरतं. तर शेतकरी मित्रांनो, नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी काम करतोय म्हणून चॅनल तर लाईक करा आणि आपल्या भागात काय बाजारभाव मिळतो ते देखील कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.